नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्समध्ये आपण विषवद्वीन अयनद्वीन हे टॉपिक आपण पाहिले होते. क्लिअर. आजच्या लेक्चरमध्ये आपण भूगोल, भारताचे स्थान, विस्तार, आकार आणि शेजारी राष्ट्र हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी याच्यावर आलेले आत्तापर्यंतचे प्रश्न बघू. प्रश्न बघा, हा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न आलेला आहे बघा. डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023ला जो पेपर झाला त्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि भारताचे स्थान, विस्तार, आकार आणि शेजारी राष्ट्र ह्या टॉपिकवर जर पाहिलं तर आत्तापर्यंत 40+ प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. 40+ प्रश्न. आणि हा जो टॉपिक आहे तो प्रत्येक परीक्षेला, मग तो सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, प्रत्येक परीक्षेला एकतरी प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो. त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा संकल्पनात्मकदृष्ट्या आणि फॅक्च्युअलदृष्ट्या दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. क्लिअर. त्यामुळे बघा, हे प्रश्न आपण ऑलरेडी आधी आपण प्रश्न पाहू. प्रश्न आहे बघा हा, डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023ला हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतर हा प्रश्न विचारला आहे राज्यसेवा, MPSC राज्यसेवा 2025ला हा प्रश्न विचारताना दिसतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आपल्याला क्लर्क 2019 MPSC क्लर्क 2019चा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020चा हा प्रश्न आहे. क्लिअर. त्यानंतर हा प्रश्न वनसेवा मुख्य 2019चा हा प्रश्न आहे. क्लिअर. त्यानंतर वनसेवा मुख्य 2019चा हा प्रश्न आहे. क्लिअर. बघा. त्यानंतर संयुक्त गटक पूर्व नोव्हेंबर 2022ला हा प्रश्न विचारलेला आहे की राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत. कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहे असा प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो. त्यानंतर हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2022चा हा प्रश्न आहे. क्लिअर. त्यानंतर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023ला हा प्रश्न विचारलेला दिसतो. त्यानंतर हा प्रश्न बघा. हा प्रश्न तांत्रिक सेवा पूर्व डिसेंबर 2022ला हा प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्न दाखवण्याचा उद्देश काय, तर ह्या टॉपिकवर कोणते आणि कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत हे प्रश्न आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. आपण बघा, एक म्हणतो की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे त्याचप्रमाणे स्वतः आपण जोपर्यंत PYQ पाहत नाही तोपर्यंत त्याला, म्हणजे जोपर्यंत PYQचं ॲनालिसिस आपलं चांगलं नसते तोपर्यंत आपल्याला मार्क्स मिळवणे किंवा तो टॉपिक पूर्णपणे समजून घेणे थोडं अवघड होऊन बसते. म्हणून आधी PYQ आपण पाहायचे आणि त्याच्यावर जो टॉपिक आहे तो टॉपिक आधी कोणता आहे, कसा आहे, त्याच्यावर काय वाचायचं ते आपल्याला पाहावं लागेल. क्लिअर. बघा, आपण आजचा टॉपिक पाहणार आहोत भारताचे स्थान, विस्तार, आकार व शेजारी राष्ट्र. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की भारत हे जे नाव आहे, ठीक आहे, भारत हे जे नाव दिसते आपल्याला, भारत हे जे नाव आहे आपल्या देशाचं, भारत हे नाव कसं पडलं, महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. भारत हे नाव आपल्या देशाचं कसं पडलं, तर जर आपण प्राचीन काळामध्ये गेलो आणि प्राचीन काळामध्ये महत्त्वाचं म्हणजे वैदिक काळामध्ये जर गेलो, वैदिक संस्कृतीचा जर अभ्यास केला तर त्या काळामध्ये एका भरत नावाच्या टोळीचा अभ्यास केलेला दिसतो आपण. ठीक आहे. म्हणजे भरत नावाची टोळी होती वैदिक काळामध्ये, ती भरत नावाच्या टोळीवरून भारताला, बरोबर आहे, भारत असं नाव पडलेलं आहे. भरत नावाच्या टोळीवरून भारताचं नाव भारत असं पडलेलं आहे. हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी आहे. परंतु अजून काय भारताचे नावं बोलले जातात. ठीक आहे. आपण ऐकतो बघा, आपल्याला काय काय नाव ऐकायला येतात, तर हिंदुस्तान. ठीक आहे. हिंदुस्तान हे सुद्धा नाव बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात. ठीक आहे. त्यानंतर एक नाव आहे आर्यवर्त. आर्यवर्त हे नाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी बोललं जाते. ठीक आहे. त्यानंतर इंडिया. ठीक आहे. इंडिया हे सुद्धा नाव बऱ्याच ठिकाणी बोललं जाते. ठीक आहे. त्यानंतर ब्रह्मवर्त असे अनेक नावं भारताचे बोलले जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे नावं नेमके आलो कुठून. ठीक आहे. भारत हे नाव मी तुम्हाला सांगितलं की वैदिक काळामध्ये भरत नावाची टोळी होती, भरत नावाचा राजा होता. त्या भरत नावाच्या टोळीवरून आपल्याला भारताचं नाव भारत असं पडलेलं दिसते. मग हिंदुस्तान हे नाव कुठून आलं, इंडिया हे नाव कुठून आलं, आर्यवर्त नाव हे कुठून आलं आणि ब्रह्मवर्त नाव कुठून आलं. ठीक आहे. तर पहिली गोष्ट इथे लक्षात घ्या, इंडिया हे जे नाव आहे, इंडिया नाव, क्लिअर आहे. तर ग्रीक भाषेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रीक भाषेमध्ये जर विचार केला तर सिंधू नदीच्या पलीकडचा प्रदेश त्याला, बरोबर, त्याला बघा इंडस म्हटलं जातं. इंडस. सिंधू नदीला, बरोबर, सिंधू नदीला आपण प्राचीन नाव जर सिंधू नदीचं पाहिलं तर ते इंडस होतं, इंडस. ठीक आहे. तर त्या इंडसच्या पलीकडचा प्रदेश म्हणजे इंडिया. म्हणजे काय, तर सिंधू नदीवरून नाव पडलेलं दिसते आपल्याला, इंडिया नाव. सिंधू नदीच्या पलीकडचा प्रदेश म्हणजेच इंडस नदी किंवा इंडस असं ओळखलं जाते, म्हणून त्याचं नाव तिथं इंडिया पडलं. आणि हिंदुस्तान नाव कुठून पडलं, हिंदुस्तान नाव, तर पर्शियन जे लोक होते किंवा पर्शियन भाषेमध्ये सिंधू नदीला, बरोबर, हिंदू असं म्हटलं जायचं. सिंधू नदीला
हिंडोस म्हटलं जातं, हिंडोस पर्शियन भाषेमध्ये, ठीक आहे. हे ग्रीक भाषेमध्ये इंडस आणि पर्शियन भाषेमध्ये सिंधू नदीला हिंडोस म्हटलं जातं. त्याच्यावरून हिंदुस्तान नाव आपल्या देशाचं पडलेलं दिसते. आर्यवर्त हे नाव कुठून आलं, तर आर्यवर्त नावाचा जर आपण विचार केला तर वैदिक काळामध्ये जर विचार केला, बघा वैदिक काळाची सुरुवात आपण आर्यांच्या आगमनाने झाली असं आपण बऱ्याचदा इतिहासामध्ये वाचतो. आणि महत्त्वाचं म्हणजे विचार केला तर आर्यांची वस्ती म्हणजे आर्यवर्त असं म्हटलेलं आहे आपल्या देशाला, ठीक आहे. ब्रह्मवर्त म्हणजे ब्रह्म, क्लिअर आहे. तर ह्या गोष्टी बघा इथे लक्षात घ्या. हिंदुस्तान, आर्यवर्त, इंडिया आणि ब्रह्मवर्त हे नावं, अनेक नावं कोणतरी म्हणजे आपण राजकीय नेत्यांकडून असेल किंवा बाकी ठिकाणी असेल असे नावं आपण ऐकताना दिसतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचे हे कुठलेही नावं सध्या जर विचार केला तर सध्या भारताचे फक्त आणि फक्त भारत आणि इंडिया हे दोनच नावं आहेत ज्याला वैधानिक मान्यता आहे. ज्याला वैधानिक मान्यता फक्त भारत आणि इंडिया एवढंच आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा आपण भारताचं संविधान लागू केलं 26 जानेवारी 1950 पासून, बरोबर, भारताचं संविधान लागू झाल्यानंतर कलम 1 नुसार जर विचार केला, कलम 1 मध्ये काय म्हटलं आहे, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ इंडिया, म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल, ठीक आहे. कलम 1 नुसार लक्षात घ्या, फक्त आत्ता आपल्या देशाचे दोनच नावं आहेत, भारत, ठीक आहे, भारत आणि इंडिया हे दोनच नाव आहे. आपल्या देशाचं नाव हिंदुस्तान नाही, आपल्या देशाचं नाव आर्यवर्त आता नाही, आपल्या देशाचं नाव ब्रह्मवर्त आता नाही. फक्त आणि फक्त दोनच नावाला वैधानिक मान्यता कलम 1 नुसार आहे, ठीक आहे. तर हे झालं भारताचं नाव कसं पडलं. आता आपण पुढे जाऊ की भारताचं नेमकं स्थान बघा. भारताचं स्थान जर पाहिलं आपण तर भारताचं स्थान कुठे, उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. उत्तर पूर्व गोलार्धात आपल्याला भारताचं स्थान दिसते. आणि भारताचा जर आपण विस्तार पाहिला, ठीक आहे, भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती जर विस्तार पाहिला, ठीक आहे, तर बघा भारताचा आधी नकाशा आपल्याला महत्त्वाचा आहे, ठीक आहे. नकाशा बघा, हा एक भारताचा समजा नकाशा आपण कन्सिडर केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचं सर्वात उत्तरेकडचं आपण काय म्हणतो त्याला, भारताचं सर्वात उत्तरेकडचं जर अक्षवृत्त जर पाहिलं आपण तर ते किती आहे, तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. त्यानंतर आपण दक्षिणेकडे आलो तर इथे बघा, इथे दक्षिणेकडे आलो तर इथे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त हे भारताचं अति दक्षिणेकडचं अक्षवृत्त आहे, उत्तर अक्षवृत्त, क्लिअर आहे. त्यानंतर इकडे जर बघा अति पूर्वेकडचं जर आपण आलो तर अति पूर्वेकडे कोणतं रेखावृत्त भारताचं आहे, तर ते 97 अंश 25 मिनिट पूर्व रेखावृत्त. आणि अति पश्चिमेकडे आलो तर भारतामध्ये कोणतं रेखावृत्त जाते, तर 68 डिग्री पूर्व रेखावृत्त. जर आपल्याला विचारले की भारताचा नेमका अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे, तर भारताचा अक्षवृत्तीय जर विस्तार विचारला तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा, बरोबर, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार हा बघा 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त आहे. आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार विचारला तर 68 डिग्री पूर्व रेखावृत्त ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्त हे भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे, क्लिअर आहे. भारताचा अक्षवृत्तीय आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर यांच्यामध्ये फरक पाहिला की अक्षवृत्तीय विस्तारामध्ये आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये किती फरक आहे बघा, इथून 37 मायनस जर 8 केलो आपण तर जवळपास 29, ठीक आहे. आणि इथून 97 मायनस जर 97 मायनस 68 जर केलो तर जवळपास 29, म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये किती 29 डिग्री पेक्षा जास्तचा फरक आहे, जास्तचा फरक आपल्याला दिसतो. हा प्रश्नसुद्धा मागे परीक्षेला विचारून झालेला आहे, ठीक आहे. भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे आणि रेखावृत्तीय विस्तार आहे याच्यामध्ये नेमका फरक हा किती आहे, 29 डिग्रीपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. आता भारताचं बघा जर विचार केला आपण, क्लिअर, ही पूर्व दिशा आहे, ठीक आहे, ही पूर्व दिशा झाली, ठीक आहे. त्यानंतर हे पश्चिम दिशा, ही उत्तर दिशा आपण म्हणतो, ठीक आहे. आणि ही दक्षिण दिशा आहे, ठीक आहे, हा दक्षिण दिशा, ठीक आहे. आता बघा भारताचा जर पूर्व पश्चिम लांबी पाहिली, भारताचा पूर्व पश्चिम लांबी किंवा विस्तार जर पाहिला तर बघा भारताची पूर्व पश्चिम एकूण लांबी किती आहे, तर ती लांबी आहे 2933 किलोमीटर,
2933 किलोमीटर हे भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किंवा पूर्व पश्चिम लांबी आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे असा जर विचार केला तर ते उत्तर दक्षिण लांबी बघा 3214 किलोमीटर आहे. 3214 किलोमीटर हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो की भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कमी आहे, बरोबर. किंवा दुसरं वाक्य काय, दुसरं वाक्य सुद्धा सेम सारखंच असेल, काय, भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. वाक्याचा अर्थ बघा, दोन्ही वाक्य आपल्याला कशा प्रकारचे फिरवले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे काय, पूर्व पश्चिम विस्तार जर विचारला, पूर्व पश्चिम विस्तार 2933 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण विस्तार 3214 किलोमीटर, म्हणजे याचं वाक्य काय तयार होतं बघा, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे ऑलरेडी ऑटोमॅटिकली इनडायरेक्टली उत्तर दक्षिण विस्तार हा जास्त असेल. ठीक आहे, क्लिअर. तर हे गोष्ट इथे लक्षात ठेवा, पूर्व पश्चिम विस्तार हा कमी आहे आणि उत्तर दक्षिण विस्तार हा जास्त आहे. हे गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. आता बघा, एक प्रकारचा प्रश्न विचारला जो आपल्याला. ठीक आहे, तो प्रश्न कोणत्या प्रकारचा तर लक्षात घ्या, भारताचं अति उत्तरेकडचं ठिकाण कोणतं. तर भारताचं अति उत्तरेकडचं ठिकाण जर केलं तर ते बघा इंदिरा कौल नावाचं आहे. इंदिरा कौल किंवा बरोबर दप्तार क्षेत्र, दप्तार क्षेत्र किंवा इंदिरा कौल हे सियाचीन ग्लेशियरच्या जवळ आहे, जे भारताचं अति उत्तरेकडचं ठिकाण असेल. भारताचं मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं ठिकाण जर विचारलं आपल्याला, मुख्य भूमीचं म्हणतो आम्ही, पूर्ण भारताचं नाही. ठीक आहे, भारताचं अति दक्षिणेकडचं जर टोक विचारलं तर इकडे आहे बघा, काय त्याला आपण इंदिरा पॉईंट किंवा त्याला पिगमिलियन पॉईंट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर हे भारताच्या मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक विचारलं तर ते आहे कन्याकुमारी. कन्याकुमारी, क्लिअर. त्यानंतर बघा, भारताचं अति पूर्वेकडचं ठिकाण विचारलं तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये किबिथू नावाचं ठिकाण. किबिथू नावाचं ठिकाण हे भारताचं अति पूर्वेकडचं ठिकाण आहे. भारताचं अति पश्चिमेकडचं ठिकाण विचारलं आपल्याला तर ते लक्षात ठेवायचं गुहार मोटा, बरोबर. हे कच्छमधलं ठिकाण आहे. गुहर मोटा किंवा गुहर मोती असं सुद्धा प्रोनाऊन्सिएशन किंवा परीक्षेमध्ये असे शब्द विचारले गेलेले आहेत. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, भारताचं अति पूर्वेकडचं ठिकाण किबिथू अरुणाचल प्रदेश, भारताचं अति पश्चिमेकडचं ठिकाण गुहार मोटा आणि भारताचं अति उत्तरेकडचं ठिकाण इंदिरा कौल दप्तार क्षेत्र आणि भारताचं मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक जर विचारलं तर ते कन्याकुमारी आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी कोणती बघा, तर इथे याला आपण काय म्हणतो, याला बंगालचा उपसागर म्हणतात. हा बंगालचा उपसागर आहे, बंगालचा उपसागर, क्लिअर. त्यानंतर जर इतर विचार केला तर इथं काही बेटं आहेत बघा, भारताचे बेटं आहेत, ज्याला आपण नाव काय देतो तर ज्याला अंदमान व निकोबार बेट समूह आहेत. निकोबार बेट समूह आहेत. ठीक आहे, आणि अंदमान आणि निकोबार बेट समूहामध्ये भारताचं अति दक्षिणेकडचं टोक जर विचारलं तर ते आहे इंदिरा पॉईंट. ते काय असेल, इंदिरा पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला. इंदिरा पॉईंट हे जे आहे हे भारताचं अति दक्षिणेकडचं टोक आहे. भारताचं मुख्य भूमीचं दक्षिणेकडचं टोक कन्याकुमारी आणि भारताचं अति दक्षिणेकडचं टोक जर विचारलं तर ते इंदिरा पॉईंट असेल. हे गोष्ट इथे लक्षात ठेवायची, क्लिअर. आणि इकडे बघा, इकडे जर विचार केला तर इकडे अरबी समुद्र आहे, अरबी समुद्र. आणि इथे जर विचार केला इकडे बघा लक्षद्वीप बेट समूह आहे, लक्षद्वीप. इकडे लक्षद्वीप बेट समूह आहे, लक्षद्वीप बेट समूह आहे, ज्याला आपण कोरल आयलंड्स म्हणतो किंवा प्रवाळ बेट आपण म्हणतो. आणि अंदमान निकोबार जर बेट पाहिला आपण त्याला प्लेट टेक्टोनिक आयलंड म्हणतात, ते आपण पुढच्या भागात पाहू. ठीक आहे, तर इथे गोष्ट एक लक्षात ठेवण्यासाठी कोणती, तर याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झाले आहेत, त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा की भारताचं अतिपूर्वेकडचं, पश्चिमेकडचं, उत्तरेकडचं आणि दक्षिणेकडचं ठिकाणं कोणते कोणते, याच्यावर प्रश्न ऑलरेडी राज्यसेवा 2025ला जो मी तुम्हाला प्रश्न दाखवला होता तो प्रश्न विचारून झालेला आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा बघा, भारताच्या तीनही बाजूने, म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर भारताचा हा जो भाग आहे, बरोबर, इथून एवढा जो भाग आहे हा पूर्ण भाग पाण्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे दक्षिणेकडचा भाग जो आहे तो पाण्यामध्ये घुसल्यासारखा दिसतो. ठीक आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे इथे अरबी समुद्र आहे. ठीक आहे, त्यानंतर हा बंगालचा उपसागर आहे आणि अजून जर आपण इथे जर खाली गेलो, ठीक आहे, तर खाली हिंदी महासागर दिसतो आपल्याला. मी इकडे लिहितो बघा, हिंदी महासागर आहे, हिंदी महासागर. म्हणून भारताला काय म्हणतात तर भारत हा एक पेनिन्सुलर कंट्री आहे किंवा भारत हा एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे. द्वीपकल्प म्हणजे काय तर असा प्रश्न जर कोणी केला, ठीक आहे, द्वीपकल्प म्हणजे काय असा जर तुम्हाला जर कोणी प्रश्न केला तर ज्या प्रदेशाच्या तीनही बाजूने पाणी असेल
बरोबर आहे. ज्या प्रदेशाच्या तिन्ही बाजूने पाणी असेल अशा प्रदेशाला किंवा अशा देशाला द्वीपकल्प असं म्हटलं जाते. भारताच्या बघा ह्या भागामध्ये बंगालचा उपसागर आहे, ठीक आहे. या भागामध्ये जर आपण पाहिलो तर अरबी समुद्र दिसतो आपल्याला आणि दक्षिणेकडे गेलो तर हिंदी महासागर आहे, ठीक आहे. मुद्दा जर भारताच्या चारही बाजूने पाणी असतं ज्याला आपण बेट म्हटलं असतं, ज्याला आपण म्हणतो बेट समूह म्हणतो, ठीक आहे. भारताच्या तीनही बाजूने पाणी असल्यामुळे भारत हा एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे, द्वीपकल्पीय देश आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. क्लिअर मुद्दा. तर एवढ्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. जे भारताच्या अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार असेल किंवा भारताचं अतिपूर्वेकडचं, पश्चिमेकडचं, उत्तरेकडचं आणि दक्षिणेकडचं टोक असेल किंवा भारताचं पूर्व पश्चिम विस्तार असेल जे की लांबीमध्ये आपण 2933 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी म्हणतो आणि उत्तर दक्षिण लांबी 3214 किलोमीटर, ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. पुढे चालू आपण. आता बघा महत्त्वाचं हे झालं भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार. त्यानंतर महत्त्वाचं बघा, त्यानंतर जर आपण विचार केला की भारताचे शेजारी राष्ट्र, भारताचे शेजारी राष्ट्र जर आपण पाहिले, भारताचे शेजारी राष्ट्र जर आपण पाहिले तर बघा भारताचे शेजारी राष्ट्र जर आपण पाहतो म्हटलं तर भारताला एकूण 7 देशाच्या सीमा लागतात. भारताला एकूण 7 देशाच्या सीमा लागतात दिसतात आपल्याला, ठीक आहे. भारताला एकूण 7 देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागतात. पण ते कोणते कोणते देश आहेत तर देश बघा ते पाकिस्तान आहे, पाकिस्तान, ठीक आहे. त्यानंतर अफगाणिस्तान आहे, त्यानंतर नेपाळ आहे, त्यानंतर भूटान दिसतो आपल्याला, त्यानंतर म्यानमार आहे, त्यानंतर चीन नावाचा देश आहे आणि बांगलादेश नावाचा देश आहे, ठीक आहे. एकूण 7 देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा आपल्या देशाला भिडलेल्या आहेत. आणि जर प्रश्न विचारला की सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा आपल्या देशाला लागलेली आहे तर त्या देशाचं नाव बांगलादेश असं लक्षात ठेवा, बांगलादेश, ठीक आहे. म्हणजे बांगलादेशची किती सीमा आपल्या देशाला लागलेली आहे तर ती आहे बघा 4096 किलोमीटर, बरोबर. 4096 किलोमीटर ही सीमा आपल्या देशाला लागलेली आहे. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, हा जो बांगलादेश नावाचा जो देश दिसतो तो आधी पाकिस्तान होता त्याचं नाव, म्हणजे ज्याला आपण काय ईस्ट पाकिस्तान होता, हा ईस्ट पाकिस्तान, हा आधी ईस्ट पाकिस्तान होता. नंतर 1971 ठीक आहे भारत पाकिस्तान युद्ध, ठीक आहे. या भारत पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती होते, बांगलादेशचं स्वातंत्र्य युद्ध होत होते आणि 1971 बांगलादेश ह्या नवीन देशाची निर्मिती होते, बरोबर आहे. त्याच्यामुळे बांगलादेशची सर्वाधिक सीमा आपल्या देशाला लागलेली आहे आणि त्या सीमेचं नाव विचारतात तुम्हाला, ती सीमा रॅडिक्लिफ रेषा म्हणून ओळखली जाते, रॅडिक्लिफ रेषा, बरोबर. आणि पाकिस्तानची सीमा जर विचार केला आपण तर पाकिस्तानच्या सीमारेषेला सुद्धा आपण रॅडिक्लिफ रेषाच म्हणतो, आपण रॅडिक्लिफ रेषा, ठीक आहे. त्यानंतर चीनची सीमा जर पाहिली आपण 3488 किलोमीटर, ह्या सीमारेषेला आपण मॅकमोहन रेषा व जॉन्सन रेषा म्हणतात, मॅकमोहन रेषा व जॉन्सन रेषा असं आपण म्हणतो, बरोबर. त्यानंतर नेपाळ बघा, नेपाळ आहे, म्यानमार आहे, भूटान आहे, अफगाणिस्तान. सर्वात कमी जी सीमा आहे ती अफगाणिस्तानला लागलेली आहे, बरोबर आहे, 106 किलोमीटर. आणि हे लक्षात कसं ठेवायचं, आपल्याला प्रश्न काय येतो की भारताला कोणत्या कोणत्या देशांची सीमा लागलेली आहे असा प्रश्न जर विचारला तर इथे एक ट्रिक लक्षात ठेवा. काय तर ट्रिक बघा, लिहितो मी इकडे. ट्रिक आहे ते बचपन MBA, बचपन MBA म्हणजे लहानपणी आपल्याला MBA करण्याचं स्वप्न होतं असं काहीतरी लक्षात ठेवायचं. आणि बचपन MBA पासून आपल्याला भारताच्या ज्या 7 देशाच्या सीमा लागलेल्या आहेत, जर एकूण विचारलं की एकूण किती किलोमीटरची सीमा लागली आहे तर एकूण बघा 15,200 किलोमीटर सीमा हे आपल्या देशाला लागलेली आहे, 15,200 किलोमीटर. जर याची जर बेरीज करतो म्हटलं तर बघा बचपन MBA, B पासून लक्षात ठेवायचं बांगलादेश, च पासून चायना, प पासून पाकिस्तान, न पासून नेपाळ, M पासून म्यानमार लक्षात ठेवा, B पासून भूटान लक्षात ठेवा आणि A पासून अफगाणिस्तान लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही आंतरराष्ट्रीय सीमा लक्षात ठेवायची ट्रिक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा जर आपण अजून पुढे गेलो ना तर महत्त्वाचा मुद्दा बघा, हा जो भारताचा भाग दिसतो ज्याला आपण काय म्हणतो तर नॉर्थ ईस्ट इंडिया, ठीक आहे. हा जो भारताचा भाग दिसतो ज्याला आपण नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणतो, नॉर्थ ईस्ट इंडिया, बरोबर. किंवा याला आपण ईशान्य भारत म्हणतो, ईशान्य भारत, याला आपण ईशान्य भारत म्हणतो. जे की भारताचे एकूण 8 राज्य आहेत, 8 राज्याचा समावेश होतो ईशान्य भारतामध्ये. ते राज्य कोणते कोणते बघा मी इकडे लिहितो. तर अरुणाचल प्रदेश, ठीक आहे. त्यानंतर नागालँड, त्यानंतर मणिपूर, मिझोरम, त्यानंतर आसाम, त्यानंतर त्रिपुरा, त्यानंतर मेघालया आणि शेवटचा जो राज्य आहे त्याला आपण सिक्कीम म्हणतो, सिक्कीम. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे राज्य आहेत 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, याला आपण ईशान्येकडचा भारत म्हणतो, ईशान्य भारत.
ईशान्य भारत असं आपण म्हणतो. क्लिअर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट इथे अजून एक लक्षात ठेवण्यासारखी, हे जे राज्य दिसतात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, याला 7 सिस्टर्स म्हणतात. 7 सिस्टर्स, 7 बहिणी किंवा 7 सिस्टर्स असं म्हणतात. 7 सिस्टर्स असं म्हणतात. क्लिअर. याचं कारण काय, तर हे जे राज्य आहेत ते एकमेकाला यांच्या सीमा संलग्न आहेत, लागून आहेत. आणि या राज्यांमध्ये जर संस्कृतीचा विचार केला, कल्चरचा विचार केला, तर कल्चर हे एकदम जुळतं मिळतं, साम्य या कल्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या 7ही राज्यांना बरोबर बहिणी समजतात. 7 सिस्टर्स ऑफ इंडिया म्हणतात. आणि सिक्कीम जो आहे ना, सिक्कीम बरोबर, तो ईशान्य भारताचा भाग आहे. तो ईशान्य भारताचा भाग आहे, बरोबर आहे. परंतु याला काय म्हणतात, 7 बहिणीचा भाऊ म्हणतात. सिक्कीमला 7 बहिणीचा भाऊ असं म्हटलं जाते. का, त्याचं कारण बघा. एकतर सिक्कीम, ठीक आहे, सिक्कीमची सीमा जर पाहिली आहे ना, तर सिक्कीमची सीमा ही बरोबर या 7 जे राज्य आहेत, ईशान्य भारताचे जे राज्य आहेत आपले, अरुणाचल प्रदेश, नागालँड असेल, मणिपूर, मिझोरम, आसाम, यांच्यासोबत सीमा शेअर करत ते. क्लिअर मुद्दा. परंतु कल्चर यांचं सारखं असल्यामुळे, ठीक आहे, इथं लक्षात घ्या, सिक्कीमला 7 बहिणीचा भाऊ म्हणतात आणि ह्या 7 राज्यांना 7 बहिणी असं संबोधलं जाते, बरोबर. परंतु इथे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा काय होता मला, बघा इथे एक महत्त्वाचा एक 22 किलोमीटरचा एक रस्ता आहे. ठीक आहे, कुठे, पश्चिम बंगालमध्ये 22 किलोमीटरचा रस्ता, बरोबर. हा रस्ता जो आहे तो आपल्याला मुख्य भारताला म्हणजे मेनलँड इंडियाला नॉर्थ ईस्ट इंडियासोबत जोडण्याचं काम करतो. आणि भारताचं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण सिलिगुडी कॉरिडॉर म्हणतात किंवा त्यालाच चिकन नेक कॉरिडॉर असं सुद्धा म्हटलं जाते, बरोबर. त्याला एक तर सिलिगुडी कॉरिडॉर सुद्धा म्हणतात आणि त्याला चिकन नेक कॉरिडॉर म्हणतात. हा जो भाग आहे तो सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वल्नरेबल आहे भारतासाठी. म्हणजे बघा, समजा भारताचं जर 3 फ्रंट वॉर झालं, 3 फ्रंट, बरोबर आहे, म्हणजे 3ही बाजूनं जर भारतासोबत जर युद्ध जर झालं, बरोबर आहे, जर हायपोथेटिकल सिच्युएशन जर आपण जर कन्सिडर केलं, तर समजा हा जर भाग कटला ना, ठीक आहे, हा 22 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो जर भाग कटला, तर पूर्ण नॉर्थ ईस्ट इंडिया किंवा पूर्ण ईशान्य भारत हा भारतापासून वेगळा होईल. म्हणून हा भारताचा वल्नरेबल एरिया किंवा असुरक्षित भाग म्हणून आपण ओळखतो याला. ठीक आहे. आणि भारताची सुरक्षा सुद्धा या ठिकाणी मिलिटरी असेल, ठीक आहे, आर्मी असेल, ठीक आहे, हे सगळे लोक सर्वात जास्त इथं इंडियाचे मिलिटरी बेस सुद्धा याच ठिकाणी आहेत. त्याला आपण सिलिगुडी कॉरिडॉर असं म्हणतो. आणि मोठ्या मिलिटरी एक्झरसाइज सुद्धा ह्या ठिकाणी होत असतात. क्लिअर मुद्दा. तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. चिकन नेक कॉरिडॉर किंवा त्याला आपण सिलिगुडी कॉरिडॉर असं आपण म्हणतो. क्लिअर. त्यानंतर बघा, पुढे जर आपण गेलो तर महत्त्वाचा मुद्दा, पुढे जर गेलो तर बघा, आता याच्यावर प्रश्न कसे येतात. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न जर विचारले की बघा, तुम्हाला जर प्रश्न विचारले की भारताचे शेजारी राष्ट्रासोबत प्रश्न कशा प्रकारचे येतात, ठीक आहे, जर तुम्हाला प्रश्न जर अशा प्रकारचे आले, तर एक गोष्ट इथे काय लक्षात ठेवायचे, असे बरेच प्रश्न भूगोलामध्ये दिसतात जे आपल्याला कशा प्रकारचे विचारतात की नेपाळ देशासोबत भारताच्या किती राज्याच्या सीमा लागतात, ठीक आहे, किंवा अफगाणिस्तानसोबत भारताच्या किती राज्याच्या सीमा लागतात, पाकिस्तानसोबत भारताच्या कोणत्या राज्याच्या सीमा लागतात, किंवा म्यानमारसोबत भारताच्या कोणत्या राज्याच्या सीमा लागतात. म्हणजे हे तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे तो अभ्यास करताना तुम्हाला मॅप सोबत ठेवून कोणते कोणते राज्य म्यानमार या देशाला लागून आहेत. मागे पोलीस भरतीसारख्या परीक्षेला सुद्धा असा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न MPSCचा ऑलरेडी कॉपी झालेला प्रश्न होता की अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, ठीक आहे, हे जे राज्य आहेत म्हणजे म्यानमारला लागून असलेले भारतीय राज्यांचा उत्तर दक्षिण योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारला होता. बरोबर आहे. म्हणून मॅप किती महत्त्वाचा आहे बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय तर 2 देशांना, बरोबर, 2 देशांना सीमा लागलेले राज्य कोणते, असा कुठल्याही प्रकारचा कसाही प्रकारचा प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण नोट्समध्ये सगळ्या गोष्टी क्लिअरली लिहून दिलेल्या आहेत. बरोबर. आता मॅप तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे, कारण बघा, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतो. म्हणजे PYQ तुम्हालाच पाहावं लागतील. ठीक आहे, ज्याला अभ्यास करायचा त्याला स्वतःला पाहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे स्वतः जर पाहाल तर तुम्हाला चांगली अंडरस्टँडिंग होईल आणि एक तुम्हाला एक मेमोराईज होईल. ते व्हिज्युअलायझेशन मेमोराईज चांगलं होईल आणि परीक्षेमध्ये ते कामात येईल आपल्याला. ठीक आहे, तर आज कोणते कोणते मुद्दे पाहिला आपण बघा. तर महत्त्वाचं म्हणजे आज हलकं फुलकं असं लेक्चर होतं आणि त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं बघा. त्याच्यामध्ये आपण खास करून भारताचं स्थान, विस्तार, आकार आणि शेजारी राष्ट्र, आणि याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे काय तर बघा, हे महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण पाहिला. तो मुद्दा कोणता तर महत्त्वाचं म्हणजे हा भाग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. आता प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न पाहू शेवटचे. त्यानंतर बघा, आता जे आपण लेक्चर घेतलं की भारताचे स्थान, विस्तार, आकार आणि शेजारी राष्ट्र, त्याच्यावर जे प्रश्न आपण सुरुवातीला दाखवले त्याचे आपण उत्तर पाहण्याचा प्रयत्न करू. क्लिअर. आन्सर पाहण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न विचारला आपल्याला, भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा
डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023चा हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा, काय म्हटलं आहे तर पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभलेले आहे. तर हे वाक्य एकदम करेक्ट आहे. क्लिअर, म्हणजे इथं अ बघा, इथे ए दिसतो आपल्याला, इथं अ दिसतो आपल्याला, इथं सुद्धा अ आहे आणि इथे सुद्धा अ आहे. क्लिअर. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट दिलं आहे, भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. तर हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे ब जिथं जिथं दिसते त्याला कट करावा पर्याय, हा एक पर्याय कट होतो इथे आणि ब इथे असल्यामुळे हा सुद्धा पर्याय कट होतो. आता फक्त ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 उरलेला आहे. क्लिअर. मग आपल्याला क आणि ड पाहायचं आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदी महासागरावर भारता इतका लांब समुद्र किनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही. तर हे वाक्य एकदम करेक्ट आहे. भारताला जर एकूण समुद्र किनारा जर आपण पाहिलो तर एकूण समुद्र किनारा हा सध्याच्या म्हणजे आता अपडेट झाला आहे, अपडेट झाला आहे 2025ला. सध्या आपल्याला 11,098 किलोमीटरचा समुद्रकिनारा भारताला लाभलेला आहे. क्लिअर मुद्दा. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे हे वाक्य करेक्ट असेल. म्हणजे याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 2 हे याचं करेक्ट उत्तर असेल. आणि हा प्रश्न विचारला होता डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023ला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न हा विचारला आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. आणि हा प्रश्न रिसेंटली झालेली जी राज्यसेवा आहे 2025ची, त्या 25च्या राज्यसेवेमध्ये हा प्रश्न आहे. बघा आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाचं डायरेक्टली फॅक्च्युअल गोष्ट आहे. ठीक आहे. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडचे टोक लडाखमधील दप्तार किंवा इंदिरा कौल असं आपण सांगितलं होतं. इंदिरा कौल नावाचं ठिकाण. ठीक आहे. तर हे वाक्य एकदम करेक्ट आहे. बरोबर. त्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडचे टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. बरोबर. भारताच्या मुख्य भूमीचं जर टोक म्हटलं तर तामिळनाडूमधलं कन्याकुमारी आहे. आणि भारताचं अतिदक्षिणेकडचं टोक म्हटलं, क्लिअर, भारताचं अति दक्षिणेकडचं जर टोक म्हटलं तर त्याचं नाव इंदिरा पॉईंट आहे. बघा इंदिरा पॉईंट, जे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये आहे. क्लिअर. हे लक्षात ठेवा. हे वाक्यसुद्धा एकदम करेक्ट आहे. तिसरं वाक्य बघा, भारताचा मुख्य भूमीचे पूर्वेकडचे टोक आसाममधील किबितू आहे. हे वाक्य चुकीचं आहे. आसाममध्ये नाही तर अरुणाचल प्रदेशमध्ये येणारं हे ठिकाण आहे. अरुणाचल प्रदेशमधलं किबितू हे भारताचं पूर्वेकडचं टोक आहे. क्लिअर. हे वाक्य चुकीचं आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडचे टोक गुजरातमधील गुहार मोताहे आहे. हे वाक्य एकदम करेक्ट आहे. म्हणून याचं करेक्ट उत्तर हे ऑप्शन 3 असेल. हे ऑप्शन 3 चुकीचं आहे. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, खाली नमूद देशांचा त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भारताचं जेव्हा आपण राजकीय भूगोल पाहू त्या लेक्चरमध्ये याचे उत्तर तुम्हाला किंवा हा टॉपिक तुम्हाला मिळेल. बरोबर. आणि तात्पुरता जर याचं जर उत्तर पाहिजे असेल, क्लिअर, तर याची ट्रिक आहे बघा. क्षेत्रफळानुसार ट्रिक काय आपण सांगतो तर त्याची ट्रिक आहे रुख चीन अब आ भारत. रुख चीन अब आ भारत म्हणजे क्षेत्रफळानुसार पहिले 7 देश जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हे 7 देश कोणते कोणते असेल. रू पासून रशिया लक्षात ठेवा, रशिया. ठीक आहे. क पासून कॅनडा लक्षात ठेवायचा, चीन हा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. अ पासून अमेरिका लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ब्राझील लक्षात ठेवा, ब्राझील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा. आणि शेवटी 7व्या क्रमांकाचा जो क्षेत्रफळाच्या नुसार देश आहे तो आपला भारत देश. क्लिअर मुद्दा. आपल्याला प्रश्न काय विचारला, खाली नमूद देशांचा त्यांच्या असलेल्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम. क्लिअर आहे. मग यामध्ये ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अर्जेंटिना. क्लिअर. म्हणजे पहिला देश कोणता असेल बघा इथे, ब्राझील. ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात पहिल्यांदा यामध्ये कोणतं येईल तर ब्राझील सर्वात पहिल्यांदा. ऑप्शन अ पाहिजे आपल्याला. ऑप्शन अ पासून कुठे दिसतो आपल्याला, म्हणजे हे ऑप्शन 3 येणार नाही, ऑप्शन 2 येणार नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो, म्हणजे अ, ब आणि क हे अ, ब, क, ड हे ऑप्शन करेक्ट असतील. क्लिअर मुद्दा. म्हणजे अ, ब, क, ड हे कुठे दिसतो आपल्याला तर अ, ब, क, ड हे ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसतात. क्लिअर आहे. तर याचं उत्तर हे ऑप्शन ए असेल. क्लिअर. क्लर्क 2019ला हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यसेवा पूर्व 2018ला प्रश्न विचारला की पृथ्वी 24 तासामध्ये 360 डिग्री रेखावृत्त फिरते. हे वाक्य एकदम करेक्ट आहे. क्लिअर मुद्दा. हे आपण आधीच्या लेक्चर्समध्ये हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण कव्हर केलेले होते. क्लिअर. पृथ्वी 24 तासामध्ये 360 डिग्री स्वतःभोवती फिरते. आणि त्याच्यानंतर काय विचारलं आहे, प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. 4 मिनिटाचा कालावधी लागतो. हे सुद्धा वाक्य एकदम करेक्ट आहे. क्लिअर मुद्दा. त्याच्यामुळे हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणून याचं योग्य उत्तर हे ऑप्शन ए हे याचं योग्य उत्तर असेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 वाजले असतील, दुपारचे 12, भारतामध्ये दुपारचे 12 वाजले असतील तर त्याच वेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वाररेषा
या रेखावृत्तावर वेळ काय असेल असा राज्यसेवा पूर्व 2020ला असा प्रश्न विचारला दिसतो. आपण आधीच्या लेक्चर्समध्ये भारतीय प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा हे डिटेलमध्ये घेतलं होते. तुम्ही ते जुने लेक्चर पाहू शकता, यूट्यूबवर आपल्या अवेलेबल आहेत. क्लिअर. आता इथे बघा, इथे सिम्पल काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, भारतामध्ये जर 12 वाजले असतील, आपल्याला माहीत आहे समजा ब्रिटनच्या किंवा इंग्लंडच्या आपण 5.5 तास पुढे आहोत. 5.5 तास पुढे आपण कसं काढतो की भारतामध्ये कोणत्या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते जर विचारलं आपल्याला, तर ते किती आहे, तर 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून आपण भारताची प्रमाणवेळ ठरवत असतो. बरोबर आहे. म्हणजे काय, तर ब्रिटन किंवा ग्रीनिच रेषा आणि भारत याच्यामध्ये 5.5 तासाचा फरक आहे. म्हणजे 5.5 तास आपल्याला मागे जावे लागेल. ठीक आहे. इथे जर दुपारचे 12 वाजले असते तर 5.5 तास जर आपण मागे गेलो, बरोबर आहे, तर 5.5 तास मागे गेलो तर सकाळचे 6:30 वाजले असते, सकाळचे 6:30. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि 0 डिग्री मूळ रेखावृत्त ह्या दरम्यान एकूण 12 तासाचा फरक आहे. बरोबर. म्हणजे आपण बघा अशा प्रकारची एक डायग्राम काढली होती. ठीक आहे. आणि याला आपण काय नाव दिलं होतं, याला मूळ रेखावृत्त असं म्हटलं, मूळ रेखावृत्त. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे आपण अर्धवर्तुळे आपण काढले होते. म्हणजे इकडे 12 तासाचा फरक आहे आणि इकडे 12 तासाचा फरक, म्हणजे एकूण 24 तास. पृथ्वीला स्वतःभोवती म्हणजे 360 डिग्री फिरायला 24 तास लागते म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे 12 तास एक्झॅक्टली 12 तास एक्झॅक्टली बघा 12 तास इथे 180 डिग्री रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए असेल. म्हणजे सकाळी 6:30 वाजता. ठीक आहे. ग्रीनिचवर सकाळचे 6:30 वाजले असतील आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेवर सायंकाळचे 6:30 वाजले असतील. हे ऑप्शन ए किंवा ऑप्शन 1 याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारला आहे वनसेवा मुख्य 2019. हा प्रश्न ऑलरेडी आपण खूपदा सांगितलेला आहे. ठीक आहे. जुन्या लेक्चर्समध्ये तुम्ही पाहू शकता. भारतीय प्रमाणवेळ निश्चित करणारा रेखावृत्त कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर. इथे बघा 80° 30 पूर्व हे ऑप्शन चुकीचं आहे. इथं 82 डिग्री, बरोबर, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व. बरोबर. आता हे बघा इथे तुम्हाला एक 2 ऑप्शन इथे करेक्ट म्हणजे कोणते दिसतात. इथं बघा 82° 15 मिनिट पश्चिम हे सुद्धा चुकीचं आहे. इथे बघा 2 मध्ये जर पाहिलं तर इथे सिम्पल काय चेंजेस केले आहे, इथं पूर्व लिहिलेलं आहे, इकडे पश्चिम लिहिलेलं आहे. आपल्याला माहीत पाहिजे की 0 डिग्री मूळ रेखावृत्ताच्या भारत पूर्वेकडे आहे, पूर्वेकडे, म्हणून काय 82 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ गेलेली आहे. हे इथे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न विचारला आहे वनसेवा मुख्य 2019ला की खालील राज्यांचे उतरत्या क्षेत्रफळानुसार मांडणी करून योग्य क्रमवारीची निवड करा असा प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहोत. भारताचा राजकीय भूगोल. इथे तुम्हाला उत्तर सांगतो बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य हे राजस्थान आहे, राजस्थान. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो, मध्य प्रदेशचा नंबर लागतो. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. क्लिअर. त्यानंतर नंबर 3 महाराष्ट्र आहे आणि चौथा उत्तर प्रदेशचा नंबर लागतो. क्लिअर. म्हणजे ऑप्शन काय पाहिजे आपल्याला, ब क ड अ. कुठे येते, ब क ड अ, ब क ड अ. इथे थोडं ऑप्शन गडबड झाले आहे बघा, इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. परंतु इथे लक्षात ठेवा त्याचं योग्य उत्तर हे ब ड क आणि अ हे याचं योग्य उत्तर असेल. ब ड क अ. बरोबर. इथे आहे ऑप्शन दुसरा हे योग्य उत्तर असेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त गटकपूर्व नोव्हेंबर 2022चा प्रश्न आहे. आता इथे विचारला खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या 2 देशांना लागून आहे. तुम्हाला काय म्हटलं मी की आपल्याला भूगोलचा अभ्यास करताना मॅप आपल्यासोबत पाहिजे. राजकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल हे आपल्याला अभ्यास करताना मॅप आपल्यासोबतच पाहिजे. ठीक आहे. मग इथे प्रश्न काय विचारला की 2 देशांना सीमा लागून असलेले राज्य कोणते. ठीक आहे. मग इथे त्रिपुरा जर पाहिलं तर त्रिपुराची सीमा फक्त बांगलादेशला लागून आहे, बांगलादेशला लागून आहे. ठीक आहे. त्यानंतर मणिपूर आणि नागालँड हे दोन्ही जर राज्य पाहिले तर हे फक्त यांची सीमा म्यानमार देशाला लागून आहे, म्यानमार. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, त्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. क्लिअर मुद्दा. मणिपूर हे 3 जे राज्य आहेत त्यांची सीमा हे म्यानमारला लागून आहे. परंतु मिझोरम जर राज्य पाहिलं तर मिझोरमची सीमा हे बांगलादेशला आहे. बांगलादेश प्लस म्यानमार ह्या 2 देशाला लागून असलेली सीमा आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारला आपल्याला राज्यसेवा पूर्व 2022चा प्रश्न आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्त स्थानिक वेळेत भिन्न भिन्न असते. हे एकदम करेक्ट विधान आहे. त्यानंतर दुसरं विधान विचारलं आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. हे ऑलरेडी आपण ते स्थानिक वेळ, प्रमाणवेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेमध्ये क्लिअर केलं होतं. म्हणजे दोन्ही वाक्य एकदम करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक ए बरोबर याचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
डिपार्टमेंटल PSI प्री डिसेंबर 2023 आत्ताच झालेल्या लेक्चरवरून बघा आपण काय सांगितलं, भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे किंवा किती डिग्रीचा फरक आहे, तर 29 डिग्रीपेक्षा जास्त हा फरक आपल्याला दिसतो. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघा, आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे, तर याचं योग्य उत्तर हे ऑप्शन ए 7 देश भारताच्या सीमेला लागलेले आहेत. आणि आपण ट्रिकसुद्धा सांगितली होती, कोणती ट्रिक, तर बचपन MBA असं आपण सांगितलं होतं. बी म्हणजे बांगलादेश आणि सर्वात कमी सीमा आहे अफगाणिस्तानचे लागलेले आहे. तर हे आजचं लेक्चर आपलं भारताचा स्थान विस्तार आकार ह्या टॉपिकवर आजचं लेक्चर होतं. आय होप तुम्हाला पूर्ण टॉपिक समजला असेल आणि एक प्रकारची अभ्यासाची नवी दिशा मिळाली असेल असं मी अपेक्षा करतो. थँक्यू.